एक 10-15 मिनिटं शिवाजी महाराजांविषयी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. आवडेल का त्याचं ऐकायला? तुमच्याच वयाचा आहे, बरोबर आहे ना? 11वी, काही जण 12वीचेही असतात. तुम्ही आता 11वीत जाणार आणि तो आता 12वीत गेलेला आहे 11वी मधनं. रोहन राजे माने सरांनी आता परिचय करत असताना शेवटला तुम्हाला प्रश्न केला की याचं आता या ठिकाणी तो बोलणार आहे, ते बोलेल तुम्हाला आवडेल का? तो शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहे. शिवाजी महाराज म्हणलं की प्रत्येकानं मांडव लावली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या तेवढ्या आवडीचा विषय, प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आपल्याला जर त्या विषयाबद्दलचं ज्ञान पाहिजे असेल तर त्या विषयाच्या सखोलामध्ये जाऊन त्या विषया संदर्भातील ज्या बेसिक गोष्टी असतात, म्हणजे आता सध्या तुम्ही काय करताय, MSc करताय, बरोबर आहे, कम्प्युटर शिकताय. म्हणजे कम्प्युटर शिकत असताना तुम्हाला काय पाहिजे त्यातल्या सगळ्या बेसिक गोष्टी माहित असणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे काय आहे ते तुमचं नियोजन ठरवू शकता. म्हणजे कुठल्याही विषयाला जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्या विषयाच्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या माहीत असणं फार महत्वाचं आहे. साने गुरुजी त्यांच्या श्यामची आई ही कथानक लिहित असताना ते म्हणतात की मोठं होणं याचा अर्थ काय आहे? मोठं होणं याचा अर्थ काय आहे? काही दिवस एखाद्या माणसांच्या ओठांवर आपलं नाव काही काळ नाचणं म्हणजे मोठं होणं आहे का? मला सांगा, त्या हिमालयामध्ये कितीतरी गगनचुंबी त्या ठिकाणी पर्वत असतील, त्या पर्वतांची जाण आजतागायत आपल्या मनुष्य जातीला नाही. त्या समुद्राच्या त्या तळामध्ये कितीतरी मोठे मोती असतील, पाणीदार असतील, गोलबंद असतील, पण आजतागायत मनुष्याला त्याची जाणीव झालेली नाही, आजतागायत त्याचा पत्ता नाही. मला सांगा, त्या ठिकाणी त्या अंतरिक्षामध्ये कितीतरी मोठे तारे असतील, अनंत तारे असतील, परंतु आज आपल्याला दुर्बिणीच्या पल्ल्यानं देखील ते आपल्याला पाहता आलेले नसतील. पण मला सांगा, ते मोठे नाहीत का? मोठे आहेत. मोठं होणं याचा अर्थ लोकांना आपण माहित असणं असा नाही. लोकांना आपण माहित असणं असा नाही, तर मोठं होणं म्हणजे आपण प्रगत होत आहोत, आपण उन्नत होत आहोत. आपल्याला आपल्या कलांची, आपल्याला आपल्या त्या ठिकाणी गुणधर्मांची जाणीव होत आहे आणि त्या जाणीवेतून आपण या ठिकाणी आपल्यामध्ये बदल घडवत आहोत. याची जाणीव आपल्याला असणं म्हणजे आपण मोठे होत आहोत. कुसुमाग्रज देखील त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात की काय आपल्याला मोठं होण्यासाठी ज्या लोकांच्या पाठीमागचा हात असतो ते किती महत्वाचं आहे. कुसुमाग्रज सांगतात की ओळखलं का सर मला पावसात आलो कोणी, ओळखलं का सर मला पावसात आलो कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लोटतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. आणि सरांना वाटलं हा माझ्यासमोर आता एवढ्या अडचणीचा प्रसंग सांगतो, मग ह्याला पैशाची गरज असेल. खिशाकडे हात जातात सरांचा, हसत हसत उठला, पैसे नको सर मला, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. अल्फाबाईट असू द्यात किंवा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट असू द्यात, या अशा संस्थांच्या माध्यमातून जेव्हा आपल्या पाठीवर त्या ठिकाणी प्रोत्साहनाची थाप पडत असते तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला ज्या प्रोत्साहनाची जी गरज आहे ते आपल्याला मिळतंय, पाठिंबा मिळतोय, पण आपल्याला ते करायला लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा काय शिवाजी महाराजांबद्दल आपण बोलायला पाहिजे? अरे निसत्व निस्तेज आणि मृदाड झालेल्या समाजमनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या मातीला स्वराज्य इच्छुक बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून आणि 12 मावळ प्रांतातील डोंगर दऱ्यातून आणि कड्याकपारीमधून फिरताना ती माणसं विखुरलेली मिळून त्यांना जोडणं आणि जोडून ती या स्वराज्याच्या कामी लावणं हा शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावरती अखंड लिलिया पेलला ते छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आज आपल्याला प्रेरणा देतात. पण शिवाजी महाराज आपल्या दृष्टिकोनातून कसे असायला पाहिजे त्याचा विचार आपण कधी करतो? जेव्हा आपण शिवाजी महाराजांना वाचतो. म्हणून मला वाटतं शिवाजी महाराजांना आपण वाचलं पाहिजे. वाचल्याच्या नंतर आपल्याला समजतं की शिवाजी महाराज काय होते. शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थ जर काय असेल, शिवाजी मतलब शी हा शिकायचा आहे, वा हा वाचायचा आहे आणि जी हा जिंकायचा आहे. अरे शिकायचंय, वाचायचंय आणि जिंकायचंय म्हणजे शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त इतिहासामध्ये पराक्रम गाजून आपल्याला सांगितलेलं आहे का? शिवाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराजांनी फक्त त्यांच्या त्या असलेल्या आयुष्यामध्ये, शिवाजी महाराज असलेल्या त्यांच्या त्या पराक्रमामध्ये तेवढ्यातून आपल्याला नाहीत घ्यायचे. शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्याला घालून दिला ना तो घ्यायचा आहे. म्हणजे बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे आदर्श आपल्या मातीमध्ये होऊन गेले, एवढे मोठे आदर्श.
खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या त्या खऱ्या अर्थानं ते गुणधर्म होते. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण शिवाजी महाराजांना म्हणू शकतो. शिवाजी महाराजांकडे नियोजन कौशल्य होतं. तुम्हाला प्रत्येकाला अफजल खानाचं वध माहितीये, प्रत्येकाला माहितीये. म्हणजे आपल्या मराठी माणसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा तो प्रसंग. पण तो प्रसंग आपल्याला कितपत माहितीये? काय प्रसंग माहितीये? शिवाजी महाराज शामियानेमध्ये आले, अफजल खानाने त्यांना आलिंगन दिलं. म्हणजे अफजल खान आलिंगन देतोय. आपल्याला काय माहिती, मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. अफजल खानाला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी किती नियोजन केलं असेल हे माहितीये का? शिवाजी महाराजांनी काय नियोजन केलं हे माहितीये का? म्हणजे त्या अफजल खानाच्या वधामधून शिवाजी महाराजांचे नियोजन कौशल्य आपल्याला समजतं. शिवाजी महाराज काय म्हणतायत की जीवा काशी सोबत, जीवा मला सोबत घेतलेला आहे. जीवा महाराज का सोबत घेतला मला सांगा? दुसरे मावळे नव्हते का? होते. जीवा मला का सोबत घेतला? जीवा मला हा दांडपट्टा चालवतोय आणि सय्यद वंडा जो अफजल खानाकडून आहे ना, तो सुद्धा तसाच दांडपट्टा चालवतोय. मला सांगा, कुस्ती खेळत असताना जेव्हा मल्ल आपण आखाड्यामध्ये उतरवतो तेव्हा आपल्याला एकाच गटामधले मल्ल घ्यावे लागतात, एकाच गटातले लागतात. हे नियोजन शिवाजी महाराजांनी केलं, बरोबर जीवा महालाला सोबत घेतलेलं आहे. बरोबर आहे ना? संभाजी कावजीला का घेतलं सोबत? संभाजी कावजीला काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? शामियानेमध्ये यायचं नाही, तू बाहेर उभा राहायचं. का? अफजल खान जर यदा कदाचित चुकून माझ्याकडून ठार मारला गेला नाही, तो जर शामियाच्या बाहेर आला तर त्याला तू सोडायचं नाही. आणि संभाजी कावजीने अगदी तेच केलं. अफजल खान ठार मारलाय शिवाजी महाराजांनी बरं का. शिवाजी महाराज प्रतापगडाकडे चाललेत, पण संभाजी कावजी सोबत नाही. शिवाजी महाराज म्हणतात आपण येताना 10 जण होतो, 9 जण फक्त, 1 2 3 4 9च का? आणि नंतर शिवाजी महाराजांना सांगितलं की संभाजी कावजी नाही. कुठे गेलाय संभाजी कावजी? आणि संभाजी कावजी आला. कसा आला? हातामध्ये अफजल खानाचं मुंडकं घेऊन आला. फक्त इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी घडवलेले पराक्रम आपल्याला बघायचे नाहीत, तर शिवाजी महाराजांनी जो आदर्श त्या पराक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घालून दिलाय ना, ते बघायचे, ते वाचायचे आणि ते अनुभवायचे आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची. एवढं मोठं गुणधर्म शिवाजी महाराजांकडे होते. त्या गुणधर्मांचं आकलन करणं आणि त्यांना आपल्या आयुष्यामध्ये त्याची अंमलबजावणी करणं हे कितपत योग्य आहे आणि कितपत महत्वाचं आहे याची जाणीव आपल्याला इतिहासातून होते. शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त पराक्रमांपुरता नाही, तर शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या विचारांपासून ते त्यांच्या आदर्शांपर्यंत आपल्याला पाळायचा. म्हणजे मला सांगा, आपण शिवाजी महाराजांना आदर्श मानत असू, फक्त मानायचा का आदर्श? आदर्श हा मानायचा नाही, आदर्श हा निभावायचा असतो. जर आपण शिवाजी महाराजांना आदर्श मानतोय तर ते निभावणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा पराक्रम 350-400 वर्षांपूर्वी घडवलाय ना, पण आज अवस्था काय असायला पाहिजे होती आणि आज अवस्था कशी आहे हे आपल्याला कळत आहे. एवढे मोठे आदर्श आपल्या मातीमध्ये घडून गेले, तर आजची युवा पिढी काय करते आणि आजचा हा समाज काय करतोय हे आपल्याला दिसतंय, पारदर्शक दिसतंय. मला वेगळं सांगायची गरज नाही. आपण घडत असताना हे तुमचं आणि माझं वय, तुमचं आणि माझं वय हे तेच वय ज्या वयामध्ये आदर्श व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली होती. आवर्जून सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षीच निर्णय घेतलेला की मला स्वराज्य स्थापन करायचंय. मला सांगा, तेवढी निर्णायक भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे तेव्हा निर्णय घेतला आणि तो त्यांनी साध्य केला. कसा? धडपड करून, जिद्दीनं साध्य केलेला आहे. म्हणजे बघा ना, अफजल खानाला मारले, मग शिवाजी महाराज म्हटले का आता अफजल खानाला मी प्रतापगडाच्या पायथ्याशी मारले, शेजारीच महाबळेश्वर आहे, आता एक महिनाभर मी रेस्ट करतो आणि त्यानंतर पुढच्या मोहिमेला जातो, अशी म्हणले का शिवाजी महाराज? नाहीत म्हणले. मग काय केलं शिवाजी महाराजांनी? 10 नोव्हेंबर 1660 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा फाडलाय आणि 1 डिसेंबर 1660 छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवलाय. मला सांगा, 1 महिन्याचा तो कालावधी शिवाजी महाराज थांबले का? नाही थांबले. आणि आज त्याच शिवाजी महाराजांना अनुसरून आपण काय करू शकतो? तर सातत्य शिवाजी महाराजांकडून शिकू शकतो. सातत्य शिकणं फार महत्वाचं आहे. सातत्यानं कुठलीही गोष्ट आपल्याला येते. सातत्य फार महत्वाचं आणि तेच शिवाजी महाराजांनी केलं आणि एवढा मोठा राजा आपल्या मातीमध्ये घडला. उत्तर प्रदेश मधून एक कवी येतो आणि शिवाजी महाराजांना कविता लिहितो. काय कविता लिहितो? त्या सगळ्यांसोबत मला ती कविता म्हणायची. मग एक काम करायचं, फक्त अशा हातवरी करायचे आपली. त्यासोबत कविता प्रत्येकाने म्हणायची बरं का. इंद्रजमी जंब पर, बाड वसु अंब पर, रावरस रंब पर, रघुकुल राजय, पौनवारी बा पर, शंभुरती रा पर, ज्योत्सहस्र बा पर, रामद्विज राजय, गावा मृतुंड पर, चित्ता मृगुंड पर, भूषण वितुंड पर, कैसे मृगराजय, तेज तमांस बर, कांड जमी कंस बर, यौवन चवंस बर, शेर शिवराजय, शेर शिवराजय, शेर शिवराजय. त्यातून एक कवी येतो, शिवाजी महाराजांची कविता लिहितो आणि त्या कवितेमध्ये शिवाजी महाराजांची स्तुती करतोय. म्हणजे विचार करा, शिवाजी महाराजांनी केवढा मोठा आदर्श आपल्यामध्ये घालून दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज
हे फक्त आणि फक्त पराक्रमापुरते, इतिहासापुरते मर्यादित न ठेवता, त्या चौकटीमध्ये त्यांना बांधून न ठेवता, डांबून न ठेवता, तर त्यांच्या इतिहासामधून आपल्याला वाचून काय शिकता येईल हे फार महत्वाचं आहे. आणि तेच आपण पाहिलं पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण युवक आहोत, आपण घडतो आहोत, आपण वाढतो आहोत, आपण आपल्यामध्ये प्रगती घडवत आहोत, तर त्या शिवाजी महाराजांचं अनुकरण आपल्याला करायचं. रामदास स्वामी असं म्हणतात की शिवरायांस आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, शिवरायांचे कैसे बोलणे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. म्हणजे बघा, शिवरायांच्या त्या आयुष्यापुढं आपलं आयुष्य तुच्छ आहे एवढे मोठे आदर्श घडून गेले. त्यांच्या समोर आपण किती धूळ मात्र आहोत, कण मात्र आहोत. त्या शिवाजी महाराजांचे चालणे, बोलणे, वागणूक आणि त्यांची संगत, या सगळ्या पद्धतींचं अनुकरण आपल्या आयुष्यामध्ये आपण केल्याच्या नंतर आपण घडू शकतो, असं रामदास स्वामी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय आपल्याला समजणं फार एवढंच महत्वाचं आहे की शिवाजी महाराजांकडे काय कौशल्य होते आणि ती कौशल्य आत्मसात करा. सगळीच कौशल्य आत्मसात तुम्ही कराल असं होणारच नाही, असं होणारच नाही. शिवाजी महाराजांची काही ठराविक कौशल्य आत्मसात करा. नियोजन कौशल्य शिवाजी महाराजांचं, नेतृत्व शैली शिवाजी महाराजांची, सातत्य शिवाजी महाराजांचं, संघर्ष शिवाजी महाराजांचा, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या म्हणून आज शिवाजी महाराज दैवत्वाला प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये संघर्ष होता म्हणून शिवाजी महाराज एवढा मोठा पराक्रम आणि एवढा मोठा आदर्श घडवू शकले. आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष असो वा नसो, परंतु आपण जर सातत्याने कार्य करत असू तर नक्कीच आपल्याला यशाची पायरी मिळणार आहे. संघर्षाच्या पायऱ्या चढल्याशिवाय यशाच्या गादीवर आपण बसूच शकत नाही, हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज आता गेले ते 350-400 वर्ष झाले, पण 350-400 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या विचारांचा सुगंध आजही दरवळतोय. तो दरवळणारा सुगंध घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचंय. फक्त आपल्याच आयुष्यामध्ये नव्हे तर आपल्या आजूबाजूला जो परिसर आपल्यापाशी आहे तो परिसर कसा बदलता येईल, कसा बदलता येईल, आपल्या वागणुकीतून बदलता येईल का, याचा देखील विचार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आत्मसात केलं पाहिजे. कितीतरी महापुरुष या महाराष्ट्राच्या देशाच्या मातीमध्ये होऊन गेले. त्यांनीच तर हा देश घडवला, त्यांनीच तर हा राष्ट्र घडवला. अरे त्यांनीच तर ही आपली भूमी घडवलेली. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधून काहीतरी घेण्यासारखे, ते फक्त आणि फक्त भाषणाच्या माध्यमातून घेता येणार नाही, तर आपल्याला वाचन करता आलं पाहिजे, आपल्याला ज्ञान अर्जित करता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण, मला वाटतं, काहीतरी घडवू शकतो. प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात, प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात आणि हे तेच वय आहे, हे आपलं वयोमर, आपण त्या वयाच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत जिथून आपल्याला एक निर्णायक भूमिका घ्यायची आहे. महाराजांनी निर्णायक भूमिका तेव्हा घेतल्या म्हणून शिवाजी महाराज एवढे मोठे धाडस करू शकले. शिवाजी महाराजांकडे ते डेअरिंग होते, ते धाडस होतं, त्यांनी शिवाजी महाराजांनी म्हणून केलं आणि एवढं मोठं स्वराज्य शिवाजी महाराजांनी उभं केलं. खऱ्या अर्थानं जर शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपल्याला जर काही बदल आपल्यामध्ये घडवता येत असतील तर नक्कीच ते घडवले पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. मी व्याख्यानाला जेव्हा जात असतो ना, तेव्हा सतत एक शेर त्या ठिकाणी घेत असतो. म्हणजे काय शेर, की बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर. आता हे अवघड जाणार आपल्याला ऐकायला की बंदूक आणि हंटर हे काय आणले. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरीच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्या सर्वसामान्य माणसांनाच वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एक वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर म्हणजे अनेक माणसांनी धाकाच्या जोरावर अनेकांना त्या ठिकाणी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रेरित केलंय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यातल्या पोरांना त्या ठिकाणी स्वतःच्या वागण्यातून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी प्रेरित केले. आदर्श कसे असतात तर आदर्श ते आपल्याला सांगत नाहीत, त्यांनी तो घडवलेला आदर्श, फक्त त्याचं अनुकरण आपल्याला करता आलं पाहिजे आणि तेच अनुकरण आपल्या आयुष्यामध्ये जर आपण नक्की करू तर नक्कीच मला वाटतं बदल घडणार आहे. म्हणजे कसा घडणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहे, आपल्या वागणुकीमध्ये बदल घडणार आहे आणि वागणुकीमध्ये बदल घडला त्यानंतर राष्ट्रामध्ये बदल घडणार आहे. गाडगे महाराज म्हणतात की स्वतःपासून सुरुवात करा. अरे स्वतःपासून सुरुवात करा. जग बदलत जात असतं, ती स्वतःपासून सुरुवात करणं फार महत्वाचं आहे आणि ती तुम्ही नक्की करा असं मला या ठिकाणी वाटतं. असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. तुमचे घेतलेले 10-15 मिनिटं या ठिकाणी थांबवतो. मनपूर्वक धन्यवाद.